नमस्कार. श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज इथे आपल्याला बनवायचे लापसी. लापसी म्हणजे गव्हाच्या चुऱ्यापासून बनवलेली ही खूप सुंदर अशी जाडसर आपण भरडा जे असतो ना त्याच्यापासून बनवलेली असते. अशा पद्धतीने गूळ घालून केलेली ही लापसी आहे. खूप सुंदर आणि चव छान लागते. ही तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे. चला मग हे लापसीची रेसिपी आपण करायला सुरुवात करून घेऊया. इथे लापशी बनवण्यासाठी इथे एक वाटी मी बारीक लापशी घेतलेली आहे. लापशी म्हणजे आपले गव्हाची जाड अशी भरड असते. ही अशा पद्धतीने ही गुळातली लापशी करणार आहे. चला तर मग आपण कशी करायची ते बघून घेऊया. तर इथे कुकर घेतलेला आहे मी, गॅसवर इथं गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठे 2 पळी तूप घालायचे. समजा अर्धी वाटी तूप आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे. इथे एका प्लेटमध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं पण घेऊ शकता. काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला थोडंसं तळून घ्यायचंय. तुपामध्ये टाकून घेऊया. पारंपरिक पद्धतीने केलेली ही लापशी आहे. खूप सुंदर आणि सोप्या सरळ पद्धतीने केलेली आहे आणि चवीला खूप छान लागते. गुळामुळे तर अधिक खूप सुंदर लागते. आता हे आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे थोडे तुपामध्ये. ड्रायफ्रूट छान तळले गेले. आता हे बाहेर काढून घेऊया तुपाच्या. जी 1 वाटी लापसी घेतलेली आहे ते आपण तुपामध्ये टाकून घेऊया आणि छान असं भाजून घेऊया. 5 ते 6 मिनिटं गॅस कमी ठेवायचा. इथे ज्या वाटीने आपण लापसी घेतली ना त्याच वाटीने 2 वाट्या पाणी मी बाजूला गरम करायला ठेवणार आहे. दुसऱ्या गॅसवर पाणी गरम होईपर्यंत आपली इथे लापसी छान भाजल्या जाईल. तांबूस असं रंगावर छान भाजून घ्यायची. शक्यतो गरम पाणीच टाकायचं याच्यामध्ये, छान फुलल्या जाते. 5 ते 6 मिनिटं इथे छान मी लापसी भाजून घेतली तुपामध्ये. आता गरम झालेलं पाणी टाकून घेऊया. गॅस कमी ठेवायचा. ते 2 वाट्या पाणी गरम केलेलं आहे ते टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. एक अगदी चिमूटभर टाकले मी, जास्त नाही लागत त्याला. मिक्स करून घेऊया. आता झाकण लावून याच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊया. तीन शिट्ट्या करून घेऊया. ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि कुकर थोडासा बाजूला करून घेऊया. एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं मी. गॅस कमी करून घ्यायचा. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकायचा आहे. गूळ किंवा साखर चालेल, पण गूळ घातल्याने खूप सुंदर लागते. 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे मी, ते टाकून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं. 1 वाटी पाणी टाकून घेऊया. गूळ फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पाक नाही करायचा, पातळ करून घ्यायचा गूळ. थोडीशी विलायची टाकायची, थोडीशी बडीशेप टाकायची. तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका. गूळ घरचा आहे त्याच्यामुळे कचरा वगैरे काही नाहीये. तसं असेल तर तुम्ही गाळून टाका पाणी गुळाचं. गूळ छान इथं पातळ झालेला आहे. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण विरघळेपर्यंतच ठेवायचं. ते गॅस बंद करून घेऊया. कुकर थंड झाला का एकदा चेक करून घेऊया. पूर्ण हवा गेली की आपल्याला झाकण काढून घ्यायचंय. आता झाकण काढून घेऊया. किती छान फुलले गेले बघा. ही कढईमध्ये खूप वेळ लागतो. अशा पद्धतीने केलं ना खूप सुंदर अशी लापशी होते. हे बघा, मौसूत एकदम छान अशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, गुळाचं पाणी टाकून घ्यायचंय. जे आपण केलेलं आहे पातळ पाणी ते टाकून घ्यायचंय. गूळ किंवा साखर कोणतेही चालेल. इथे गूळ वापरला आहे मी. मिक्स करून घेऊया. गॅस चालू केलेला आहे इथे मी. मिडियम गॅस करायचा आणि एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला असंच शिजवून घ्यायचंय. आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना ते टाकून घेऊया. काजू बदामचे काप असं शिजून घ्यायचंय. काय करायचं, इथे 5 मिनिटं आपल्याला असं झाकण ठेवून कमी गॅसवर छान लापशी शिजले जाते.
किंवा तर मग झाकण काढूनही शिजते, पण असे छान शिजते. कमी गॅसवर 5 मिनिटं अशीच राहू द्यायची. 5 ते 7 मिनिटं झालेले तिथे. बघूया आपली लापसी काय कशी झाली आहे, ते शिजले का. पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे. हे बघा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे गुळामुळे आणि चव पण खूप छान लागते. ही लापसी आता इथे आपली तयार आहे. गॅस बंद करून घ्यायचा. इथे मी गॅस बंद करून घेते. थोडंसं थंड झालं ना की अशी मोकळी छान होते. जर तुम्हाला आणखीन मोकळी पाहिजे असेल ना, थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडं कमी घ्या. अशा पद्धतीने ही लापशी आपली तयार आहे. खूप सुंदर चव लागते आणि पौष्टिक पण असते. ही गव्हाचे खूप छान लागते आणि कोणत्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये भेटू शकते किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता. चला मग दुसऱ्या रेसिपीसोबत आपण परत भेटूया. धन्यवाद.